नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न असतो, तर काहीतरी झटपट, हेल्दी आणि टेस्टी हवंय, तर मग ही रेसिपी आज आपण खास बनवणार आहोत। एकदम प्रोटीनने भरलेली, एकदम पौष्टिक, चविष्ट अशी ही रेसिपी आहे। मुलांच्या टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी, जर तुम्ही वजन कमी करत असाल त्यासाठी देखील ही उपयोगाची अशी प्रोटीनने भरलेली रेसिपी आहे। करायला ही सोपी आणि झटपट अशी तयार होते आणि ही रेसिपी तुम्ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स देखील यामध्ये सांगितलेले आहेत, ते तुमच्या उपयोगी पडतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण 1 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि ही धुवून आपण 3 ते 4 तास भिजत ठेवलेली होती। डाळीमधील आपण सर्व पाणी काढून घ्यायचे आणि नंतर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। झटपट चिला करायचा असेल तर ही डाळ तुम्ही कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा तासासाठी भिजत घालू शकता आणि नंतर यातील पाणी काढून ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। नंतर यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। हिरवी मिरची ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तिखट हवे असेल तर एखाद मिरची वाढवू शकता आणि हे आपण पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। सुरुवातीला आपण चालू बंद करतच हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे डाळ एकसारखी अशी फिरली जाते आणि बारीक होते, जास्त वेळ लागत नाही। या ठिकाणी आपण झाकण काढून घेऊया आणि नंतर ही डाळ एकदम आपल्याला बारीक करायची, त्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। 1 कप डाळीसाठी आपण पाव कप पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा चांगली चालू बंद करत बारीक करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण डोशाचे मिश्रण तयार करतो मिक्सरला फिरवून, त्याचप्रमाणे ही डाळ देखील तशाच प्रकारे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे आणि हे चालू बंद करत वाटल्यामुळे डाळीचे काही कण राहतात ते चांगले बारीक होतात आणि ही आपली डाळ या ठिकाणी चांगली बारीक करून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक झालेली आहे। वाटलेले मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे काढून घेताना याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम घट्टही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे आपण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे ठेवायचे आहे। नंतर हे आपण चांगले मिक्स करायचे आहे, यामुळे हे मिश्रण एकदम हलके तयार होते। हे पहा, या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे मिक्स केलेले आहे आणि हे मस्त असे हे तयार झालेले आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत। त्यासाठी आपण गाजर घेतलेले आहे। गाजर आपण या ठिकाणी साल काढून एकदम बारीक असे चिरून घेणार आहोत। चिला करताना त्यामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। गाजर मस्त असे आपले कट करून झाल्यानंतर आपण ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि ती देखील आपण एकदम बारीक अशी कट करायची आहे। भाज्या या ठिकाणी आपण कोणत्या घेणार आणि किती प्रमाणात घेणार आहोत हे आपण पुढे रेसिपीमध्ये सांगितलेले आहे आणि या ठिकाणी आपली ढोबळी मिरची देखील मस्त अशी चिरून झालेली आहे। त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, याच्या बिया काढून घ्यायच्या आणि तो देखील सुरुवातीला आपण उभा कट करून घ्यायचा आणि नंतर याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे, म्हणजे चिला खाताना हे मस्त असे दाताखाली लागतात आणि एकदम टेस्टी असा चिला तयार होतो। या ठिकाणी टोमॅटो झाल्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे, कांदा देखील आपण एकदम बारीक असा चिरून घेणार आहोत। कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि गाजर या भाज्या आपल्याकडे होत्या, त्याच भाज्या या ठिकाणी आपण वापरलेल्या आहेत। जर तुमच्याकडे दुसऱ्या इतर भाज्या असतील त्या देखील यामध्ये तुम्ही घालू शकता आणि या सर्व कट करून झालेल्या आहेत। टोमॅटो 2 चमचे आपण चिरून घेतलेला आहे, ढोबळी मिरची 2 चमचे, गाजर 2 चमचे आणि कांदा 2 चमचे, हे आपण परफेक्ट असे प्रमाण घेतलेले आहे। डाळीच्या मिश्रणात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आपण ज्या भाज्या कट केलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या परफेक्ट अशा यामध्ये मिक्स झालेल्या आहेत, म्हणजे आपण 1 कप डाळ घेतलेली आहे आणि त्याला आपण 2-2 चमचे भाज्या या ठिकाणी वापरलेल्या आहे। हे आपले परफेक्ट असे प्रमाण आहे। हे मिश्रण आपले तयार झालेले आहे। तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण तेल घालून घेणार आहोत। तेल तव्याला सर्व बाजूने पसरून घ्यायचे आहे, म्हणजे चिला केल्यानंतर तो तव्याला लागला जात नाही आणि मस्त अशा याच्या साईडच्या कडा सुटल्या जातात। तेल लावून झाल्यानंतर तव्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचे आहे। पळीने अशा प्रकारे आपण सर्व बाजूने एकसारखे असे मिश्रण घालून घ्यायचे आहे। चिला किती मोठा, लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे मिश्रण आपण तव्यामध्ये घालायचे आणि एकसारखे असे पसरून घ्यायचे आहे। या ठिकाणी याच्या साईडच्या कडा आपण अशा प्रकारे एकसारख्या करायच्या, म्हणजे चिला जाड होत नाही आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून वरून वाफवून घ्यायचा आणि खालून चांगला भाजून घेणार आहोत।
झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूने चिला मस्त असा वाफळला जातो आणि खालून चांगला भाजला जातो। या ठिकाणी यामध्ये आपण इनो किंवा सोडा घातलेला नाही आणि डाळ चांगली फेटलेली आहे, त्यामध्येच आपला हा चिला मस्त असा स्पॉन्जी तयार होतो। आणि याच्या साईडच्या कडा देखील तुम्ही पाहू शकता पटकन अशा तव्यापासून मोकळ्या होतात आणि एका बाजूने आपला हा मस्त असा भाजून झालेला आहे। दुसऱ्या बाजूने देखील आपण चांगला भाजून घ्यायचा आहे। याचा रंग पाहू शकता, मस्त याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण एका बाजूने भाजलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण तशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे। मस्त असा दोन्ही बाजूने आपला भाजून तयार झालेला आहे। करायला झटपट असा हा चिला तयार होतो। हे पहा, आपण हा काढून घेणार आहोत। दुसरा चिला देखील अशाच प्रकारे आपण तयार करून घ्यायचा आहे। तव्यावरती तेल घालायचे आहे आणि नंतर तयार मिश्रण याच्यावरती घालून हा देखील आपण तव्यावरती पसरून घ्यायचा आहे। मुलांच्या टिफिनमध्ये मधल्या सुट्टीला खाण्यासाठी देखील देऊ शकता। एकदम पौष्टिक रेसिपी आहे। मुले आजकाल भाज्या खात नाही आणि नको म्हणतात, त्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून चिला तयार केला तर मुले अगदी आवडीने खातात। आणि या ठिकाणी आपला दुसरा चिला देखील मस्त असा तयार झालेला आहे। एका साईडने शेकलेला आहे, नंतर आपण दुसऱ्या साईडने देखील मस्त सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने मस्त असा झालेला आहे। या ठिकाणी अशाच प्रकारे आपण सर्व चिला तयार करून घेतलेले आहे। एकदम मऊ आणि लुसलुशीत असे हे तयार होतात। आपण हे टेस्ट करणार आहोत। तोडताना चिला पाहू शकता, एकदम पटकन असा तुटतो आणि आपण हा चटणी बरोबर खाऊन पाहणार आहोत। चटणी बरोबर खायला एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण दही देखील घेतलेले आहे, दह्याबरोबर खाऊन पाहूया। अप्रतिम असा टेस्टी तयार झालेला आहे। चव देखील याची एकदम मस्त झालेली आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे हा चिला नक्की करून पहा। एकदम पौष्टिक आणि टेस्टी अशी आजची आपली ही रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील दाबा। चिला कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच हेल्दी टेस्टी रेसिपींसोबत।